त्यांच्या संदर्भात पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या, सगळ्या दोघांना नेत्यांना माहीत होतं. परंतु आपण बघितलंय की अजितदादा गटाचे काही लोकांनी युटर्न घेतला आणि त्यांनी ही युती नको आणि अशी चर्चाच झाली नाही असं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये 28 तारखेपासून आजपर्यंत परिवारामध्ये राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही आणि आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला सुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जात आहे. 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. त्या शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या ह्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. युती होईल नाहीतर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढा मोठा नाही. फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठंतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही. चर्चा दुसरीकडेच कुठंतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलं आहे हे बघून कुठंतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.